हॅलो सख्यांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज आपण बनवणार आहोत हे सुंदरसं लोटसचे मंगळसूत्र. तर तुम्ही देखील शिकणार ना. तर याचं ट्युटोरियल मी तुमच्यासोबत आज घेऊन आलेले आहे आणि हे मंगळसूत्र मी शॉर्ट व्हिडिओ याचा अपलोड केला होता. ही मला एक ऑर्डर होती, तर व्हिडिओला लगेच आपण स्टार्ट करूयात. तर हे मंगळसूत्र खूप दिसायला खूप देखणं आहे आणि इथे स्क्रीनवरती दिलेलं मटेरियल काय काय लागते हे तुम्ही चेक करून घ्या. तर इथे मी 18 गेजची तार घेतलेली आहे आणि 20 गेजची सुद्धा तार घेतलेली आहे. तर मी इथे 18 गेजची तार यूज करणार आहे. तुम्ही यापैकी कोणतीही यूज करू शकता. लोटस घेतलेले आहेत, मंगळसूत्राची पोत आहे, ही 36 इंचाची पोत आहे. तुम्हाला जी साईज हवी आहे ती सुद्धा घेतली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे लॉरियल्स घेतलेले आहेत आणि हे लॉरियल्स मी स्वतः बनवलेले आहेत. टूल्स घेतलेले आहेत आणि फिक्सिंग तार घेतलेली आहे. मी इथे लूप करून घेते तारेचा. जितकी तार लागते आपल्याला तितकी तार कट करून घ्या. आता मी सेंटीमीटर किती तार घेतली मी हे नाही सांगणार आहे तुम्हाला, पण जसं तुम्हाला कम्फर्टेबल बसता येतात अशी तार एक्स्ट्राची सुद्धा घेऊन घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करता येईल. कारण जर तार कमी पडली तर पुन्हा एकदा तुम्हाला बनवायला लागेल. तर एक्स्ट्राचीच तार घ्या. त्यानंतर इथे मी या पॅटर्नमधले लोटस घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला हे कोणत्या ही कलरमध्ये अवेलेबल होतील ते घेतले तरी देखील चालेल. तर ही ऑर्डर होती, सो त्यांना हा कलर हवा होता. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे ट्युटोरियल शेअर करावं. तर खूप दिवसानंतरने याचा ट्युटोरियल मी टाकलं आहे. तर प्लीज हा नक्की व्हिडिओ बघा पूर्णपणे आणि व्यवस्थित शिका. आणि व्हिडिओ कसा वाटतं हे मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही क्वेश्चन असतील तरी देखील मी त्यांचे आन्सर देईल नक्कीच. आणि इथे बघा हे लोटस त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतरनं ते फिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित फिक्स केल्यानंतरनं त्याच्यामध्ये लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत. तर हे आपण व्यवस्थित फिक्स करणार आहोत आधी. काही वेळा थोडंसं व्हिडिओमध्ये नीट तुम्हाला दिसत नसेल तर ॲक्च्युली काय झालं की मी हा नाईट शूटला तो व्हिडिओ बनवला होता. मला दुसऱ्या दिवशी ती ऑर्डर द्यायची होती, तरी देखील मी घाईमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला होता. फक्त व्हिडिओ तो मी अपलोड केलेला नाही आहे आणि तुमचं येस असा रिप्लाय आला. त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन यावा. तर काही क्लिप्स माझ्याकडून थोडेसे मिस झाले, तर काही हरकत नाही. जितका प्रयत्न केला आहे मी दाखवायचा तितक्या प्रकारे तुम्हाला नक्कीच हे जमून जाईल. आणि खूप म्हणजे खूप सोप्पं आहे आणि मी सोप्याच ज्वेलरी आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन येते. कारण आपण साध्या पासूनच तुम्ही सिम्पलपासूनच तुम्ही एक छान काहीतरी सुरुवात करू शकता. छोट्यापासूनच सुरुवात करा म्हणजे तुम्हाला फिनिशिंग त्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित कसं बांधणी केलेली हे सगळं लक्षात येईल. ठीक आहे. तर इथे बघा मी तार ॲड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे लॉरियल्स टाकलेले आहेत त्या तुम्ही लोटसच्या अंदाजाप्रमाणे टाकून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जी आपली तार आहे ना 18 गेजची त्या तारेला ही फिक्सिंग तार आहे ती रॅप करून घ्यायची. असे 2-3 राऊंड करून घ्यायचे तिला. म्हणजे की ते लोटसला एकदम ओढून घ्यायचं आणि जितकं शक्य आहे तितकं तुम्ही ओढून घ्या. आणि जर तुम्ही 0.3 mm तार यूज करणार असाल तर थोडीशी काळजी घ्या, कारण ती तार खूपच नाजूक असते. पण मी इथे 30 गेजची तार यूज केलेली आहे आणि ही तार काळी पण पडत नाही आणि मला थोडीसं हे सुटेबल वाटतं ऑर्डरसाठी. तर तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे तुम्ही, किंवा जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर ही तार यूज करा 0.3 mm आणि फ्लेक्सिबल असते, त्यामुळे तुम्हाला लगेच रॅपिंग व्यवस्थित जमेन सुद्धा. ठीक आहे. तर इथे बघा तो सेकंडवाला लोटस आहे तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तो लोटससुद्धा आपल्याला त्या तारेवरती फिक्स करून घ्यायचा आहे.
इथे व्यवस्थित ओढून घ्या लोटस. जितकं शक्य तितकं तुम्ही ओढून व्यवस्थित बसवलं तर खूप व्यवस्थित बसेल ते आणि देन फिनिशिंगसुद्धा तुमची छान येणार आहे. मी इथे फिक्स करते ते लोटस. हे तुम्ही आतल्या साईडला जी तार आहे थोडीशी आतल्या साईडलाच फिनिशिंग द्यायचा प्रयत्न करा. वर जी तार दिसणार नाही असं तुम्ही बघा, म्हणजे व्यवस्थित वाटेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा मग तुम्हाला माझे व्हिडिओ खूप जास्त आवडतात बघायला, तुम्ही माझे व्हिडिओ बघून छान छान ज्वेलरीसुद्धा शिकत असाल आणि सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत जा व्हिडिओ आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत जे पण तुम्ही कोणी बघत असाल तर तुम्ही शेअर केलेत तरी देखील चालेल. असं काही नाही आहे की ज्वेलरी ही फक्त मुलीच बनवतात, तर काही मुलं पण आहेत ज्यांना ज्वेलरीच काय मेकअप अदरवाईज कोणते पण हे असेल जेंडर वाईज आपण हे नाही करू शकत असं नसतं. ज्याला जशी आवड आहे तसं तुम्ही ते करू शकता. तर तुम्ही जे पण कोणी व्हिडिओ माझे बघत असाल तर नक्की सबस्क्राईब लाईक करत जा आणि थोडासा सपोर्ट तर नक्कीच करू शकता. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं हे कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि नेक्स्ट ट्युटोरियल तुम्हाला कोणतं हवं आहे हे सुद्धा सजेस्ट करा मला, मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल. आणि इथे बघा हा जो लोटस आहे तो मी तिथे तारेला व्यवस्थित फिक्स केलेला आहे. आणि फिक्स केल्यानंतर मी जी पहिल्या लोटसला आपण कसे लॉरियल्स अटॅच केले तसेच आपण ते लॉरियल्स त्यामध्ये ते असे तारेमध्ये टाकायचे आहेत आणि परत तारेलाच ते 18 गेजच्या तारेला तिथे रॅप करून घेणार आहोत आपण. सगळी प्रोसेस आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा. आणि हे लॉरियल्स आहेत ते मी घरी बनवलेले होते. विकतचे तसे घ्यायचे झाले तर ते भरपूर म्हणजे महाग पण भेटतात आणि क्वांटिटी पण त्याची खूप कमी असते. पण जर तुमच्याकडे थोडासा रिकामा टाईम भेटला किंवा तुम्ही ज्वेलरी मेकिंग म्हणजे करत असाल तर तुम्हाला थोडासा टाईम भेटला तर तुम्ही हे लॉरियल्स तुम्ही त्यावेळेत तुम्ही नक्की बनवू शकता. आणि स्वतः बनवलेला दागिना हा प्रत्येक वेळी खासच असतो आणि प्रत्येक कलाकार असतो तो त्याचे जो मेहनत त्यांनी केलेले असते त्या दागिनेला बनवण्यासाठी जी कष्ट घेतलेले असतात आणि त्याचेच खरं तर तो पैसे घेतो, मला तरी असं वाटतं. काही जण असं म्हणतात की काय हे किती महाग आहेत ज्वेलरी असं तसं बोलत असतात. तर त्यांना नसतं माहिती ना आपण किती मेहनत घेतो, त्यामागचे कष्ट हे त्यालाच माहिती असतात जो ते बनवतो, जो तो घडवतो. असं नाही की ज्वेलरीज फक्त अशी कोणती पण गोष्ट आहे जी हँडमेड आहे आणि ती खूप जास्त स्वस्त आहे असं होतच नाही. कारण त्याच्या मागचे कष्ट असतात ना ते खरंच खूप त्याचा मोबदला कधी मला तरी नाही असं वाटत त्याचा मोबदला होऊच शकत नाही. कारण हँडमेड गोष्टी खरंच खूप महाग असतात. हँडमेड साडी असू देत, हँडमेड मग कोणतीही गोष्ट असू देत ती प्रत्येक वेळी खासच असते आणि हा फक्त ना एक कलाकारच समजू शकतो. आणि बघा इथे मी व्यवस्थित हे बनवलेलं आहे. सेकंड लोटस मी कवर अप केलेला आहे. देन ही जी तार आहे ती थोडीशी मी तिथं धरलेली आहे पक्कडमध्ये आणि मग ओढून घेतलेला आहे. मग इथे तो जो लोटस आहे तो मी रॅप करून घेणार आहे. फक्त लोटस व्यवस्थित बसला पाहिजे म्हणजे बाकीची जी नेक्स्ट येणारी फिनिशिंग आहे ती जास्त व्यवस्थित दिसते, सुंदर दिसते आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते. इथे बघू शकता तुम्ही मी इथे व्यवस्थित लोटस अटॅच केलेला आहे. त्यानंतरनं
इथे 2-3 राऊंड असे करून घ्यायचे म्हणजे लास्टला ती फिनिशिंग चांगली येते. आणि त्यानंतर परत एकदा त्यात लोटसच्या थोडंसं आतल्या साईडला ते तार घालून पलीकडच्या साईडला म्हणजेच जो सेकंडवाला लोटस आहे त्या साईडला ती तार काढून घ्यायची आहे. मी ही प्रोसेस पटकन करून घेते. जशी पहिले 2 लोटसची होती तशीच सेम करायची आहे. आणि हे लोटस मी व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचं लास्टचं जे लूप आहे ते फक्त कर्व करून घ्यायचं आतल्या साईडला, म्हणजे फक्त गोलाकार करून घ्यायचं बस इतकं. आणि ही तार जाड असल्याने ते लोटसचं पेंडेंट आहे ते वाकडं तिकडं कसंही होत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही 20 गेजच्या ऐवजी तुम्ही 18 गेजची तार यूज करा, म्हणजे व्यवस्थित पेंडेंट बनेल आणि हलणारसुद्धा नाही. त्यानंतर मी इथे हे मंगळसूत्राची पोत आहे जम्परिंगच्या साह्याने अटॅच करणार आहे. पोतलाच जम्परिंग अटॅच असतात, तेच अटॅच करून घ्यायचं. आणि अटॅच करणं हे देखील खूप सोपं आहे. फक्त जम्परिंग थोडीशी ओढून त्याला पॅक करायचे आहे. आणि त्यानंतर याचं इयरिंग्स पण बघायचे झाले ना तर इयरिंग्ससुद्धा असेच लोटसला पॅक करून घ्यायचे. आणि बॅक साईडला जे स्टड्स असतात ना आपले स्टिक करायचे असतात 7000 या ग्लूने, तर त्या ग्लूने तुम्ही ना ते स्टिक करा इयरिंगचे स्टड त्याला. आणि मग ते होऊन जातं व्यवस्थित दिसतं, कारण त्या लोटसला रॅपिंग करून ते तार अशी काही बसणार नाही आहे. तर ते स्टड तुम्ही ॲड करा. ॲक्च्युली ती माझी क्लिप होती ती मिस झाली थोडीशी आणि ती माझ्याकडून ती डिलीट झाली, सो मला ती अपलोड नाही करता आली. पण मी इयरिंगचा सुद्धा व्हिडिओ केला होता, त्यासाठी सॉरी. आणि हे बघा, हे असं सुंदर असं मंगळसूत्र आहे जे की तयार आहे आपलं. आणि तुम्ही घरच्या घरी देखील बनवलंत ना तरीसुद्धा चालेल. आणि याचं डिमांड खरंच खूप जास्त आहे. तुम्ही नक्की बनवा आणि नक्की सांगा मला कमेंट करून. आणि थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इतका सारा सपोर्ट मला करताय त्यासाठी. आणि खरंच मी खूप तुमची थँकफुल आहे. आणि आपले असेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. बाय. आजच्यासाठी इतकंच.